आणि माऊ इथे पाहना कुठे हे घ्या. तुम्हाला सध्या पैशांची गरज आहे ना, माझ्याकडून मदत. कामाच्या ठिकाणून असं पर्सनल कामांसाठी पैसे घेणं बरोबर वाटत नाही मला. याला तुम्ही माझा आग्रह समजा, प्लीज नाही म्हणू नका. खरंच खूप उपकार झाले तुमचे माझ्यावर. म्हणजे कर्जाच्या ओझ्याने माझा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. अशा वेळी तुमच्यासारख्या माणसांची मदत मिळणं म्हणजे मी 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 किती नशीबवान आहे मॅम. हा साठे साहेब बोला. नाही साहेबांबरोबर नाहीये मी आता. काय निरोप द्यायचा का तुमचा? अहो नाही तसं नाही, तसं काय असेल तर मला सांगा. काय बँकेमध्ये गडबड झाली? जानकी 2 मिनिट उशीर झाला असता मला यायला तर काय झालं असतं तुझं? आणि त्या बाई कुठे गेल्या? त्याला सांगितलं होतं ना 24 तास तुझ्या बरोबर राहायचं म्हणून. कुठे गेल्या त्या? बेनोसे मॅडम, बेनोसे बाई. अहो तुम्ही काय झालं म्हणजे? तुम्हाला सांगितलं होतं सावलीसारखं तिच्या बरोबर राहत जा, तरी कुठे गेला होता? सर मी ते चहा प्यायची एवढी इच्छा होती तर इथे मागवून घ्यायचा. सॉरी सर, पुन्हा अशी चूक नाही होणार. पुन्हा अशी चूक झाली तर सॉरी म्हणण्याची वेळ सुद्धा येऊ देणार नाही मी. काय झालं भाऊजी? नाही, आवाज ऐकून इथे आले. जोपर्यंत या घरात नरसिंह किल्लेदार आहे तोपर्यंत जानकीची काळजी दुसऱ्या कोणीही घ्यायची गरज नाहीये. निघेतून. भाऊजी तुम्हाला किती ओरडत होते हे मी पाहिलंय. तसंही भाऊजींना सवयच आहे. जानकीला जरा काही झालं ना की ते अख्खं घर डोक्यावर घेतात. अहो तुम्हाला बोलायची काय गरज होती? मॅम तुम्ही कशाला एवढा माझ्यासाठी त्रास करून घेताय? बघेन ना मी माझं. असं कसं बोलताय तुम्ही? अहो मला त्रास होतो. एखाद्यावर अन्याय झाला ना की मला खूप त्रास होतो. जानकीने नरसिंह भाऊजींना सगळं सांगायला हवं होतं. निदान तुम्हाला एवढी बोलणी खावी लागली. मी त्यांना पाठवलं होतं माझ्यासाठी चहा बनवायला. काय सांगतेस? पण मग हे सगळं मी त्यांना बोलत असताना का नाही सांगितलंस? मी बोलायचा प्रयत्न करतच होते, तुम्ही मला बोलून द्याल तर ना. म्हणजे त्यांची काहीच चूक नव्हती, उगीच बोललो मी त्यांना. परशु दिवसेंदिवस हाताबाहेर जात चाललाय. त्याला मी बजावलं होतं घराबाहेर पडू नकोस, तरी क्षण खाल्लंच त्यानं. साहेब परशु शेठचा हा आतताईपणा आपल्याला काही नवीन नाहीये, पण यावेळेस मात्र त्यांनी बँकेतल्या स्टाफ समोर आणि ग्राहकांसमोर तमाशा केला. हे वाईट झालं. वामनरावांशी खूप वाद घातला त्यांनी. म्हणाले त्यांनी चेअरमन पद सोडलं नाही तर बँकेच्या आवारात आत्मदहन करेल. परशुचा बंदोबस्त करायलाच हवा. अजून काय केलं त्यानं? आणि वामनची काय रिएक्शन होती? परशु शेठच्या या तमाशानंतर पोलिसांना बोलवावं लागलं. बऱ्याच प्रयत्नानंतर ते शांत झाले. साठे साहेबांनी मला फोन केला होता. मी वामनरावांना फोन केल्यानंतर ते खूप भडकले होते. समजावून त्यांना शांत केलंय मी. नशीब काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण नाही झाल्या. वहिनी कशा आहेत आता? ठीक आहे. वागणीस तिचीच काळजी लागून राहिलेली असते. अशा अवस्थेत तिला एकटीला सोडणं मला योग्य वाटत नाही, पण माझे भाऊ मला शांत बसू देतील तर ना. अख्ख्या घराला तिचा आधार होता, आता तिलाच आधार द्यावा लागतोय. साहेब मला वाटतं त्या नर्सबाईंची चांगली मदत होईल यातनं बाहेर पडायला, पण थोडा वेळ द्यावा लागेल. बघूया काय काय होतंय ते. ती यातून लवकरात लवकर बाहेर पडावी हीच इच्छा. निघू साहेब मी? तुम्हाला उशीर झालाय वाकणीस. परशुबद्दल काही कळलं तर कळवा मला. नक्कीच. गुड नाईट. गुड नाईट.